हाय नमस्कार. शुभ दुपार सर्वांना. आज दुपारी व्हिडिओ बनवत आहे. तर माझ्या मुलगीने कधी म्हणजे तुम्हाला माहिती माझ्या मुलगीचं चॅनल आहे आणि तिने तिच्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तिने मला लगेच फोन करून सांगितलं की मम्मी मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तू तो व्हिडिओ बघ. खास मला म्हणले तुझ्यासाठी व्हिडिओ आहे तो. तर खास माझ्यासाठी काय व्हिडिओ आहे तर तिच्या चॅनलवर जाऊन बघा. मी कम्युनिटी पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ. एक 60-65 वयाची आजीबाई आणि तिचे मिस्टर असे दोघंजणं प्रवास करत होते आणि त्यांची गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्यानंतर माझी मुलगी ज्या गाडीत बसली होती त्या गाडीमध्ये ती दोघंजणं म्हणजे त्या एसटीमध्ये चढले आणि माझी मुलगी म्हणजे आजी या इथं माझ्या शेजारी जागा आहे बसा म्हणले तिथं. तर बसल्यानंतर तिच्या लक्षात आलं का आजी अशी मऊ का आहे, आजी अशी शांत का आहे, असं तसं होतं. तर माझ्या मुलांना कशी सवय आहे जरा आपलं विचारावं. आता मला कशी सवय आहे तशीच माझ्या पोरांना पण सवय आहे की बाबा आपलं म्हणजे विचारावं की काय झालं काय नाही. म्हणून तिने आपलं सहज त्या म्हणली मावशी काय झालं हो, असं का गप्प बसलाय, काय झालं तुम्हाला. तर मग त्या आजीने सांगितलं मुलगीला माझ्या की माझ्या गळ्यातलं चोरलं. आणि बरं ते हलकं फुलकं पण नाही का 1 ग्रॅम 1.5 ग्रॅम किंवा 1 तोळा 1.5 तोळा असं पण नाही. 6 तोळ्याचा ऐवज चोरला. म्हणजे पूर्ण आयुष्याची जमापुंजी त्या आजीची चोरीला गेली. त्या आजीची अवस्था काय झाली असेल काय आपण फक्त विचारच करू शकतो. पण त्या आजीची अवस्था काय झाली असं देवाला माहिती. आणि त्या आजोबांनी बघितलं त्या आजीच्या गळ्यात, तुझ्या गळ्यातलं कुठं आहे म्हणले का तू घालून नाही आलीस. मग त्या आजीच्या लक्षात आलं म्हणजे अगोदर म्हणजे पोरगीला माझ्या सांगत होती ती सांगत. मग त्या आजीने गळ्यात बघितलं तर गळ्यात कुठं आहे. बाबा एखादं तर अटॅक येऊनच मेलं असतं. 6 तोळं म्हणजे झालं काय. कसंही चोरांना जमतं, कसं चोर करतात देवाला माहिती. माझ्या पोरगीने मला का सांगितलं ते तिला माहिती फक्त मला माहिती. आणि मला म्हणजे मला जी लोक ओळखतात ना त्यांना माहिती का माझ्या मुलगीने मला फोन करून का सांगितलं की तो व्हिडिओ बघ म्हणून. एकदा मी कोल्हापूरला चालले होते म्हणजे कशाला आपलं गणपती जातात ना त्या गणपती विसर्जनला मी कोल्हापूरला चालले होते. तर माझी सून मला म्हणली मम्मी जाताना कानातल्या त्या रिंगातून काढून ठेवा बरं का, कानातलं घालू नका ते काढून ठेवा म्हणली. मम्मी त्या आहे बघा त्या व्हिडिओमध्ये माझ्या कानामध्ये नव्हतं. तर तुम्हाला सांगते कमवायला लई दिवस लागतात, वर्ष लागतात कमवायला. पण घालवायला ना 1 सेकंदसुद्धा लागत नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे माझा. माझ्या मुलगीने पण मला सांगितलं आणि मी आता तुम्हाला सर्वांना सांगते. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, दागदागिने घालून कुठे फिरू नका. एक वेळ भिकारी म्हणलं तर चालेल. एक वेळ म्हणणार ह्या बाईला काय आहे का नाही म्हणून चालेल. मोठेपणा दाखवू नका. आणि कुणाला दाखवायची मोठेपणा, कुणाला दाखवायचे मोठेपणा मला तुम्ही सांगा. आहे ना बाई तुझ्याकडं, तुझ्याजवळच ठेव. आणि दागदागिने कुठंही सुरक्षित नाहीत सांगत होती मला. बँकेत सुद्धा सुरक्षित नाहीत दागिने. बँकवाला दागिने घेऊन पळून गेलाय कुठं. त्यामुळं दागिने हे कुठं सुरक्षित नाही. आपण स्वतः सुरक्षित ठेवले तर दागिने सुरक्षित आहेत, नाहीतर दागिने कुठंही सुरक्षित नाहीत. त्यामुळं दागिने करूच नका. पोटाला खावा काय खायचे ते, काही गरज नाही दागिन्यांचे. दागिने तुम्ही किती म्हटलं ना तर कुणी तुम्हाला म्हणणार नाही का बाई तुझ्याकडे किती दागिने आहेत तर माझ्याकडं काहीच नाही ना आपण कुणाला दागिने देणार आहे नाही. एवढं लक्षात ठेवा. कुठंही प्रवास करताना कुठं बाहेर जाताना स्वतःची काळजी घ्या. फक्त ते दागिने ना पडू द्या तिकडं, जाऊ द्या तिकडं. माझ्या पोरगीनं माझं कान उघडलं बाबा. त्यामुळं राम राम दागिन्यांना. पोटाला खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं. कुठंही जायचं, पोटाला फिरायचं हिंडायचं, पण दागिने नो दागिने.
मेलो तरी काय आपण दागिने घेऊन वर बाळा होय जायचं जायचं मेलो तरी कुठं दागिने घेऊन जाणार नाही आपण त्यामुळं फक्त पोटाला खायचं तेवढं होय 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 ज्याची त्याची काळजी ज्याची त्यांनी घ्यावी नाही घालायचं गळ्यात दोरा घालून फिरायचा काळा दोरा काय फरक पडत नाही हां होय व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय सी यू टेक केअर काळजी घ्या आपापली बाय